श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शुभांगी. तुम्ही सगळे इतकं छान साथ देता, मनापासून बरं वाटतं. आज आपण करणार आहोत खूपच चविष्ट आणि हेल्दी अशी भाजी, मेथी पनीर. पनीर आपण घरीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो हं. त्याचा व्हिडिओ मी आधीच बनवला आहे, नक्की बघा. अगदी सोपा आहे. मी इथे 200 ग्राम पनीर घेतले. मी इथे 10 काजू भिजवत ठेवलेत. त्या काजूची थोडंसं पाणी टाकून छान पेस्ट करूया. बघा, छान पेस्ट रेडी झाली. आत्ता पॅन गरम करायला ठेवूया. 3-4 चमचे तूप घालूया. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल घातलं तरी पण चालेल हं. आत्ता हे पनीरचे तुकडे छान तळून घेऊया. असं थोडं सोनेरी झालं की चव अजूनच छान लागते. पनीर थोडं सोनेरी झालं की बाजूला काढून ठेवूया. आत्ता त्याच कढईत थोडंसं तेल घालूया. तेल गरम झालं की त्यात 1 चमचा जिरं घालूया. 3 ते 4 कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या टाकूया. 1 चमचाभर आलं लसूण ठेचून टाकूया. मिश्रण मस्त फ्राय करूया. आत्ता 1 मोठा कांदा बारीक चिरून घालूया. चवीपुरतं मीठ टाका. आता ह्याला छान परतून घ्या. कांदा छान मऊ झाला की त्यात टोमॅटो बारीक चिरून घालूया. 1 चमचा जिरा धणा पावडर, 1 चमचा लाल तिखट, रंगासाठी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. आता हे सगळं छान मिक्स करून घ्या. 5-7 मिनटं झाकण घालून ठेवूया. मसाल्याला तेल सुटलं की झाकण काढा. याचा अर्थ मसाला शिजला. आता ह्यात बारीक चिरलेली मेथी घालूया. मला ना मेथी खूप आवडते. थोडी कडवट असली तरी तिची चव वेगळीच लागते आणि पनीर तर सगळ्यांनाच आवडतं. आता आपण मेथी आणि मसाल्याचं लग्न लावूया. अहो, विचारात काय पडलंय, म्हणजे छानपैकी मिक्स करून घेऊया. मेथी शिजत आली की त्यात काजूची पेस्ट टाकूया. परत 1 कप पाणी टाकूया. पाणी टाकायचं कारण म्हणजे खाली मसाला लागणार नाही. आता ह्यात पनीरचे तुकडे पसरवून टाका. काय मग, तोंडाला पाणी सुटतंय की नाही? आता हे छानपणे मिक्स करून घेऊया, म्हणजे पनीरला मेथी मसाला नीट लागेल. अजून 5 मिनिटासाठी वर झाकण ठेवा. बस, आपली पनीर भाजी तयार आहे. आणि पूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही पण करून बघा आणि कसं झालं ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असंच बघत राहा आपला चॅनल.